झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची. नमस्कार. डॉक्टर देवळानकर, सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या, आज दिनांक 29 मे रोजी आज सेवानिवृत्त होत आहेत. डॉक्टर देवळानकर हे माझे अतिशय परम मित्र आणि हितचिंतक होते. गेले 32 वर्ष विद्यापीठासाठी त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. ते अतिशय उत्कृष्ट प्राध्यापक आणि कृषी विद्या विषयावर त्यांचे अतिशय प्रभुत्व होते. इंटर फॅकल्टी विभागात त्यांनी वॉटर मॅनेजमेंटमध्ये आणि विशेष करून त्यांचं संशोधन याचं एक गाजलेलं आहे आणि त्यामध्ये स्प्रिंकलर, ड्रीप इरिगेशन किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये त्यांचं फर्टिगेशनमध्ये अतिशय बहुमूल्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काम झालेलं आहे. ते चांगले वक्ते आहेत. प्रसार माध्यमांचा वापर करून कृषी तंत्रज्ञान विस्तारामध्ये अतिशय मौलिक कामगिरी त्यांनी बजावलेली आहे. आज ते विद्यापीठाच्या सेवेतून मुक्त होत आहेत. त्यांचे योगदान नक्कीच आमच्या स्मरणात राहील. डॉक्टर देवळानकर सर्व कुटुंबियांना पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व आरोग्यदायी जावो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच त्यांच्या कृषी ज्ञानाचा भविष्यात शेतकऱ्यांना, समाजाला उपयोग होईल याची मला खात्री आहे. माझ्या सर्व कर्मचारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद, विद्यार्थीवृंद यांच्यातर्फे मी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार. मी डॉक्टर प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर. देवळानकर साहेब आणि मी, आमची तशी ओळख पूर्वीपासून होतीच, परंतु त्यांचा आणि माझा जो संपर्क आला तो 2009 पासून खूप जास्त संबंध आला. कारण मी ज्यावेळेस निफाड येथे कार्यरत होतो त्याच वेळेस ते धुळे येथून बदलून 2009 साली त्या ठिकाणी आले आणि खरं म्हणजे त्यांचं विस्ताराचं जे काम होतं ते खरोखरच खूप वाखाणण्याजोगं काम त्यांनी धुळे आणि नंदुरबार त्या ठिकाणी केलेलं होतं. ज्यावेळेस ते निफाड येथे आले तर निफाड येथे गहू संशोधनाचं जे विस्ताराचं काम होतं, मग शेतकरी प्रशिक्षण असतील, शेतकरी मेळावे असतील, वेगवेगळे शेतकऱ्याच्या संबंधित प्रशिक्षण असतील, असे सर्व काम ते अतिशय हिराऱ्याने, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केले. यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र शासनातून जे अर्थसहाय्य प्राप्त होत होतं त्यामध्ये 10% शेतकरी सहभाग म्हणजे शेतकऱ्यांचा वाटा 10% असला पाहिजे असा एक त्यामध्ये अट होती. परंतु आपण सर्वांना कल्पना की शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करणं हे अतिशय जिकारीचं काम होतं. तर त्या ठिकाणी देवळानकर साहेबांनी स्वतःला मिळणारं मानधन, भाषणापोटी जे मानधन असतं किंवा आपण जे प्रशिक्षण देतो त्यापोटी जे मानधन मिळतं तर तो पैसा त्यांनी त्यामध्ये जमा केला आणि अशा प्रकारे सर्व प्रशिक्षण आणि मेळावे खूप यशस्वीपणे त्या ठिकाणी त्यांनी पार पाडले. त्यांना लेखनाची खरं म्हणजे खूप आवड होती
ज्यावेळेस ते निफाड येथे होते तर त्यांनी प्रत्येक आठवड्याला एक लेख ॲग्रोवनसाठी त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी दिलेला होता आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझं नाव सुद्धा त्या ठिकाणी टाकलं. त्यामुळे त्यांच्यामुळे माझे मराठीचं जे लिखाण आहे किंवा ॲग्रोवनला जे लेख प्रसिद्ध झाले त्यामध्ये त्यांचा निश्चितच खूप मोठा सहभाग आहे. त्यांच्या स्वभावाच्या बाबतीत जर सांगायचं झाले तर त्यांचा स्वभाव हा अतिशय स्पष्ट वक्ते असल्यामुळे ते खूप चांगल्या प्रकारे लोकांना त्यांच्या जे मनात असेल ते चांगल्या प्रकारे ते ठसवत होते आणि कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे करीत असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी अडचणी सुद्धा येत होत्या, परंतु त्यांनी कधीही आपल्या स्वभावात बदल केला नाही. त्यानंतर 2013ला माझी धुळे कृषी महाविद्यालय येथे बदली झाली आणि ज्यावेळेस माझी बदली झाली आणि निरोप समारंभ त्या ठिकाणी आयोजित केला, त्यांचे आणि आमचे इतके जिव्हाळ्याचे संबंध आले की त्यावेळेस त्यांनी माझी आठवण म्हणून आपण ज्याप्रमाणे आपल्या आवडीचा एखादा पदार्थ व्यर्थ करतो तर त्यांनी माझ्या आठवणीसाठी माझी आठवण म्हणून त्यांच्या खाण्यापिण्यातला एक पदार्थ त्यांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंद केला आणि खरोखरच ही गोष्ट माझ्या मनावर माझ्या संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहील अशी ही गोष्ट माझ्या मनावर कोरली गेलेली. इतके आमचे ऋणानुबंध त्या ठिकाणी जोडले गेलेले होते आणि खरोखरच त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगल्या प्रकारे आजही आम्ही ते संबंध टिकून आहोत. त्यानंतर त्यांची बदली राहुरीला झाली, नंतर आता सध्या इगतपूरला सध्या ते सेवानिवृत्त होत आहेत आणि खरोखरच त्यांचा जर कुटुंबाचा आपण विचार केला त्यांच्या तिन्ही मुली अतिशय उच्च शिक्षित असून त्यांचे जावई सुद्धा उच्च शिक्षित असल्यामुळं एक कौटुंबिक जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि खरोखरच मला हे माझे मित्र असल्याचा निश्चितच चांगला अभिमान आहे. मी माझ्या वतीने आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या वतीने त्यांना मी त्यांच्या पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांचं आरोग्य चांगलं राहील अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की निवृत्तीनंतर त्यांना खरं म्हणजे लिखाणाची आवड असल्यामुळे आता जो मराठी विश्वकोश जो तयार होतोय आणि त्याचा या महाराष्ट्राचा समन्वयक म्हणून मी सध्या कृषी समन्वयक म्हणून काम बघतोय, तर माझी त्यांना अशी विनंती राहील की त्यामध्ये त्यांनी हिरारीने भाग घेऊन त्यांच्या अनुभवाचा त्या विश्वकोशास निश्चितच उपयोग होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर आनंद विठ्ठलराव सोळंके, कृषी विद्या विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, तसेच प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी माननीय डॉक्टर कल्याणरावजी देवळांकर जे आमचे गुरुवडे आहेत, अशा या व्यक्तींचं आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्या आपल्या विद्यापीठाच्या प्रदीर्घ अशा सेवेतून सेवानिवृत्त आहे. मला वाटतं 30 वर्षापेक्षाहून अधिक वर्ष त्यांची या विद्यापीठाला सेवा मिळाली आणि ते आज आपल्या 31 मेमध्ये 2020 सेवानिवृत्त होत आहे. त्या सेवानिवृत्त होण्याच्या निमित्ताने मी त्यांना आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे कृषी विद्या विभागातील सर्व शास्त्रज्ञ, सर्व प्राध्यापक मंडळी, त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभाग सर्व कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशी शुभेच्छा आजच्या दिवशी व्यक्त करत आहे. माननीय डॉक्टर कल्याणरावजी देवळांकर आणि आमचा संपर्क जो आहे हा जवळपास 37-38 वर्षापासून आहे आणि मी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना ते आमच्या 3 वर्ष पुढे होते आणि तेव्हापासूनचा आमचा जो जिव्हाळा निर्माण झाला, एक कौटुंबिक जिव्हाळा आमच्यामध्ये निर्माण झाला आणि चांगल्या प्रकारे ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये असतानाही, त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जेव्हा आम्ही एकत्र यायचो त्यावेळेस खूप चांगला सल्ला देत होते आणि सतत हसतमुख असणारे हे व्यक्तिमत्व सर्वांना खुश करायचे, प्रेरणा द्यायचे, उभारी द्यायचे आणि एक कामामध्ये उत्साह द्यायचे. त्यांचं हस्ताक्षर तर मी तर म्हणेल की
एक त्यांना दैवी गुणच आहे या हस्ताक्षरासाठी. एक मोत्यासारखं हस्ताक्षर त्यांचं आहे आणि अतिशय चांगलं हे व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या विद्यापीठामध्ये बऱ्याचशा मंडळींना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आम्हालाही ते सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं जी कामाची जी हातोटी आहे ती एक वेगळीच प्रकार आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये असताना आम्ही त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी फाडला असताना आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशी रूपरेषा किंवा आपल्याला जे कामं आपण करायची आहे त्याची आखणी लक्षात येतं की त्यांची एक शिस्तबद्धपणा त्यांच्यामध्ये आहे, अकाउंटेबिलिटी एक चांगली आहे आणि एक प्रेरणा देणारे उत्साह देणारे असं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांच्यामुळं आम्हाला खूप विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन झालं. त्यानंतर ज्या अडचणी येतात, काही निरुत्साही होतो एखाद्या वेळेस व्यक्ती, त्यावेळेस सुद्धा हे खूप चांगले प्रेरणा देऊन जायचे, सल्ला द्यायचे आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज या 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्त त्यांना आमच्या कृषी विद्या विभागातर्फे कृषी विद्या विभागातील सर्व प्राध्यापक मंडळी आहे, त्यानंतर प्रमुख शास्त्रज्ञ आणि या विभागातील जे शास्त्रज्ञ आहेत प्रक्षेत्रावर त्यांच्यातर्फे मी त्यांना पुढील त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावं अशी मी या. नमस्कार. आज आमचे स्नेही डॉक्टर कल्याण देवळानकर सेवानिवृत्त होत आहेत. आम्ही सोबत 10 वर्ष काम केलं. कामापेक्षा एक मोठा भाऊ या नात्याने आम्ही खूप जवळ आलो आणि धुळ्यामध्ये आम्ही 2004मध्ये सोबत रुजू झालो होतो. धुळ्यामधले ते दिवस खूप छान गेले. राहुरीमध्ये आम्ही सोबत काम केलं. राहुरीमध्ये इतक्या गमतीजमतीने काम करता आलं ते फक्त डॉक्टर देवळानकर साहेबांमुळे शक्य झालं. नुसतं कार्यालयीन संबंधच आमच्यामध्ये होते असं नाही की एक कौटुंबिक जिव्हाळा आणि त्यांनी नेहमी मला प्रोत्साहन दिलं. आमच्या वयामध्ये खूप अंतर असलं तरी पण त्यांनी मोठ्या भावाप्रमाणे नेहमीच मला मदत केली. त्यांना सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य दीर्घायुष्य जावं व आरोग्यदायी जावं, सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यामधनं ते मुक्त झालेले आहेत आणि यानंतर त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व कुठल्या तरी त्यांचे बरेच छंद आहेत की त्यांना लिखाणाची आवड आहे आणि ते खूप छान लिहितात. त्यांनी मध्ये कृषी पत्रकारितेचा पण कोर्स केला आणि त्यांनी तो छंद जोपासावा जेणेकरून त्यांचं मन त्याच्यामध्ये रमेल, कारण त्यांना शांत बसणं हे त्यांना जमणार नाही आहे. म्हणून त्यांनी ते छंद आपला जोपासावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. प्रोफेसर डॉक्टर कल्याणराव देवळानकर हे एक कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आहेत, संशोधक आहेत, प्राध्यापक आहेत. एवढीच त्यांची ओळख आहे असं नाही आहे, तर ते संवाद क्षेत्रातले सुद्धा तज्ज्ञ आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्र विद्येची एक प्रोफेशनल डिग्री घेतली आणि तो अभ्यास करताना त्यांनी अतिशय बारकाईने त्याचा अभ्यास केला. मुळातच अभ्यासून प्रकट व्हावे अशा प्रकारची मानसिकता डॉक्टर कल्याणराव देवळानकर सरांची आहे आणि त्यामुळे त्यांनी शेती संबंधीच्या विस्तार कार्यासाठी जे रेडिओचा वापर केला तो फार चपखल वापर केला. अनेक रेडिओ शो त्यांचे खूप गाजलेले आहेत. त्यांच्या ज्या लेख आणि लेखांच्या मालिका, त्याचबरोबर बातम्या, या कृषी संबंधी शेती संबंधीच्या ज्या बातम्या आहेत त्या बुलेटसारखं काम करून केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकलेला आहे. सोशल मीडियाचा सुद्धा खूप चांगला त्यांनी वापर केलेला आहे. त्याचबरोबर टीव्ही मीडियामध्ये सुद्धा त्यांनी खूप शेतीच्या संवादाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे कल्याणराव देवळानकर सर आहेत हे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि संवादी व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर त्यांनी जो आपला सोबतचा जो सहकारी आहेत किंवा मित्र आहेत ते सुद्धा त्या क्षेत्रातले आहेत आणि त्याच्यामध्ये गप्पापासून दूर राहून कामामध्ये काटेकोरपणा आणि शिस्त याच्यामधून त्यांनी आपल्या विभागाची प्रगती साधलेली आहे आणि विशेषतः मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी जे काम केलेले आहे
ते खरं उल्लेखनीय काम आहे आणि अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे. कल्याणरावांच्या अनेक बातम्या फेमस आहेत. गोगलगाईची एक बातमी होती. गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे वृत्तपत्रामधून आणि टीव्ही मीडियातून अनेक बातम्या येत होत्या आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी खूप महागडी औषधं फवारणी करण्याची किंवा महागडे उपाय सुचवले असताना देवळणकरांनी केवळ राखेची ओळ 2 सरीमध्ये टाका अशा प्रकारची बातमी त्यांनी टाकली आणि शेतकऱ्यांना त्यांचा इतका मोठा दिलासा मिळाला. अशा प्रकारचं जे हे सायन्स आहे हे पॉप्युलर करण्याचं जे काम आहे ते देवळणकर सरांनी केलेलं आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. गेल्या 24 वर्षांचा स्नेह देवळणकर सरांनी जो टिकवून ठेवलाय, कारण आम्ही जवळपास गेल्या 24 वर्षांपासून सरांना पाहतोय. तर सरांनी कार्यालयाची शिस्त आणि कौटुंबिक स्नेह या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्यामुळे हा स्नेह अजूनपर्यंत टिकून आहे आणि हा असाच वृद्धिंगत हो, त्यासाठी सर शुभेच्छा. आणि आता ऑफिसची सर्व कामं संपलेली आहे, कार्यालयीन जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत. त्यामुळे आता निवृत्तीनंतरचे आयुष्य जे आहे ते मनात राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी वापरावं असं मला वाटतं. त्यामुळे आता मनाप्रमाणे आणि आरोग्य संपन्न जगण्यासाठी दोघांनाही आमच्या वतीने शुभेच्छा. डॉक्टर कल्याण देवळणकर, माणसांवर मनापासून प्रेम करणारा, एक चांगला मित्र, एक चांगला सहकारी अधिकारी आणि एक चांगला सर्वांना मिळून घेणारा, समजून घेणारा असा हा मित्र सेवानिवृत्त विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी, डॉक्टरांसाठी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. त्यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यदायी जावावं ही आपणा सर्वांच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. डॉक्टर देवळणकरांचं स्थान हे माझ्या आयुष्यामध्ये राहुरीला असताना एक चांगला मित्र म्हणून खूप मोलाचं आहे. वेळोवेळी आम्ही केलेल्या गप्पा गोष्टी, जुन्या गोष्टींचा उजाळा आणि एक साधा सरळ माणूस, मोठ्या मनाचा म्हणून डॉक्टर देवळणकर आणि त्यांचं कुटुंबीय सदैव माझ्या स्मरणात राहील. त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. साहेब, आज तुम्ही सेवानिवृत्त होताय त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे. 37 वर्षाची पूर्ण सर्व्हिस सगळी तुमची ही तुम्ही विद्यापीठाला आणि शेतकऱ्यांना अर्पण केली, त्याबद्दल तुमचे खरोखर आभार आहेत. आपण राहुरीत सुद्धा माझ्याबरोबर होतात. धुळ्याला नंतर आपण गेलात, तिथून तुम्ही निफाडला आलात, गौसंशोधन केलं आणि तिथनं तुम्ही पुन्हा राहुरीत गेलात. राहुरीतून पुन्हा तुमची बदली इगतपुरीला झाली आणि आज तुम्ही इगतपुरीवरून सेवानिवृत्त होत आहे. तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी की तुमचे आमचे घरोब्याचे संबंध हे खरोखरच राहुरीत छान डेव्हलप झाले आणि तेच आपण आतापर्यंत टिकवलेत. तुम्ही प्रत्येक वेळेला माझी मोठ्या आस्थेने विचारणा केली, माझ्या कुटुंबाची मोठ्या आस्थेने विचारणा केली, माझ्या मुलांबद्दल तुम्ही प्रेम दाखवलं, मुलांची सुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने आस्थेने चौकशी करता, त्याबद्दल मनस्वी आभार. त्याचप्रमाणे आपली फॅमिलीसुद्धा आमच्या फॅमिलीशी फार चांगली निगडीत व्यवस्थित हे झाली, समरस झाली. आता वहिनींनासुद्धा माझा नमस्कारच. आता बाकी तुम्ही दोघंजणं फक्त आता नाशिकला आहात, मुली तर सासरी गेलेल्या आहेत.
त्यांचं व्यवस्थित चाललं आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही खरंच सुखी आणि समाधानी आयुष्य जगतायत आणि इथून पुढे तुम्ही समाधानी सुखी आयुष्य जगावं ही माझी आणि आमच्या कुटुंबियाची मनापासूनची इच्छा आहे. या प्रसंगी तुम्हाला शेतकऱ्यांतर्फे सुद्धा फार चांगला रिस्पॉन्स मिळावेल अशी आशा करतो. आपण आपल्या सर्व्हिसच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांसाठी खरंच खूप छान लिखाण केलं, त्यांना नीट मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल ते खरंच तुमच्या ऋणी पण राहतील. आणि आता रिटायरमेंटवर सुद्धा तुम्ही गप्प बसणार नाहीच, तुम्ही पुन्हा शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी लिखाण म्हणा, त्यांना मार्गदर्शन, त्यांना सल्ला हे देतच राहणार आणि हाच तुमच्या जीवनाचा उद्देश आहे. खरोखर एका दृष्टीने जर विचार केला तर एकच शब्द वापरता येईल, यू आर द ग्रेट. बस. मी सुनील देशपांडे इंदोरच्या कृषी महाविद्यालयातून 2008मध्ये वैज्ञानिक म्हणून सेवानिवृत्त झालो. हल्ली मुक्काम इंदूर. डॉक्टर प्रोफेसर कल्याण देवलाणकर माझा नंदूची ओळख 1988मध्ये पुणे इथे सॅफ्लावर वर्कशॉपमध्ये झाली. आमचे विचार आचार जुळले. तेव्हापासून आतापर्यंत आमची मित्रता चालू आहे. नंदू सरळ स्वभावाचा, प्रेमळ, शांत, हुशार, इमानदार, मेहनती, कॉलेज सांभाळून घरातही व्यवस्थित लक्ष देणारा, तिन्ही सुकन्यांना व्यवस्थित शिकवून त्यांचे संसार छान थाटून दिले. त्या आपापल्या घरी सुखी आहेत. ह्यात नंदूच्या अर्धांगिनीला विसरून मुळीच चालणार नाही. त्या माऊलीचा ह्यात भरपूर वाटा आहे. नंदू मला मोठ्या भावासारखा मानतो. त्याच्या सुखदुःखात मला नेहमीच वाटेकरी करतो. मलाही खूप आनंद आहे त्याचा. एक सहज म्हणून तुम्हाला आठवण सांगतो. एकदा राहुरी कृषी विद्यापीठात सॅफ्लावर वर्कशॉपमध्ये भेटलो. श्रावण महिना होता, नागपंचमीचा छान दिवस. नंदूने मला भोजनाकरता बोलावले. त्याच्या घरी मी छान पुरणाच्या दिंडाचा स्वाद घेतला. ही एक सहज आठवण. नंदू आता सेवानिवृत्त होणार झाला समजा. त्याचे पुढील आयुष्य निरोगी, सुखाचे, समाधानाचे, आनंदी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार डॉक्टर वहिनी. आज 2004ला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्येला एक भेट पडली. त्यानंतर इथलं ते तुमचं काम, माझं शेजारचं ऑफिस आणि तिथला सहवास बरेच वेळेला डॉक्टर लाड ही आठवण काढायची आणि त्यांची काय आठवण असायची आधीच आपली एखादी ईडीकडे मीटिंग असायची आणि तिथे जमल्यानंतर त्यावेळेला ब्लॉकला सुद्धा आपण बरंचसं माझ्यासोबत आलाय, मदत केली. नंतर जो तिथला काळ होता त्यानंतर नंदुरबारचा आपल्याकडे 4 स्थान. त्याच्या काळामध्ये तिथे तुमचे शेतकऱ्यांकडे बरेचसं काम झालेलं आहे. बरेचसे शेतकरी आठवण करतायत. एकदा डॉक्टर लाड म्हणाले की अरे म्हणे देवळणकरांना एवढे शेतकरी कसे काय ओळखतात. मी म्हटलं सर त्यांचं काम आहे, त्यांची ओळख आहे तशी. त्यानंतर तिथलं जे काम करून अजूनही आताही मी दोंडाईला असताना काही शेतकरी ॲडमिशनला मुलांना किंवा
शेजाऱ्यांना घेऊन येतात तेव्हा नंदुरबारचे काही ते आठवण काढतात. नंतर तिथले झाल्यानंतर आपण रूमवर सुद्धा एकत्र होतो. रूमवर जे काही दिवस गेले त्यानंतर तुम्ही निफाडला जेव्हा आला आहे तेव्हा थोडंसं तुम्ही वरीमध्ये असताना मी तुम्हाला म्हणालो होतो की डॉक्टर इथं आहे थोडे दिवस तुम्ही राहा, बदली आता झालेलीच आहे तुमची, 15 दिवसांनी महिन्यानी ऑर्डर निघेल आणि तुम्ही गेलाय की जे काही तुमचं साहित्य आहे ते मी तुम्ही निफाडला पोहोचवून देतो. नंतर आपली निफाडला यायच्या आधीच तिथे नाशिकमध्ये तुम्ही थोडा विचार केला की आपण काहीतरी सेटलमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून मला तुम्ही सांगितलं माझ्याबरोबर घरी आला आहे, माझं तुम्हाला सहकार्य लाभलं. सहकार्याच्या ह्याच्यामध्ये आज एक फ्लॅट नंतर दुसरा फ्लॅट असं नाशिकमध्ये झाले आपली उत्क्रांती झालेली आहे. नंतर आता ही निवृत्ती वेतन हे सर्वांनाच असतं. एक दिवस आपण जेव्हा अपॉइंटमेंट घेतो तेव्हा आपण ठरलेलं असतं. अशा काळामध्ये माझ्यावर एक मला असं कळालं तेव्हा तुमची चिकाटी आणि त्या गोष्टीचा एखाद्या पाठपुरावा करणे ती पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करून ती आत्मसात करणे तेव्हा ते काम सफल नाही. हा एक तुमच्याकडून मला अनुभव आलेला आहे. असं थोडंफार सहकार्यसुद्धा मला मिळालेलं आहे. नंतर आपण नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकचा सहवास आपल्याला माहिती आहे. नंतर थोडं तुम्ही राहुरीलाही गेला आहे, नंतर इगतपुरीला आला आहे. मधून आपण भेटत होतो. गुंडाईजाला गेल्यानंतर आबा मला म्हणायचं डॉक्टर देवळणकरांचं काय चाललं आहे नेहमी विचारत राहील. असा एक आपला सहकारी आम्ही आधीच झालो आणि तो तुम्ही आता 31 तारखेला तुमचा तो होईल. तर याच्यातून तुम्हाला पुढच्या घडलेल्या आयुष्यामध्ये भरभराटीचं आणि सुखी समृद्धीचं जावं आणि तुम्हाला सर्व देवळणकर परिवाराला, मुलींना, नातवांना, जावयांना, आमच्या भोकरदन फॅमिली, माझा पूर्ण परिवार यांच्याकडून निवृत्तीच्या शुभेच्छा आणि पुढचा काळ भरभराटीचा जावं हीच एक अपेक्षा. नमस्कार. तर मित्रांनो, आपण आज सर्वजण इथं व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत डॉक्टर कल्याण देवळानकर जे 62 वर्ष पूर्ण होऊन आता 31 मे 1920 रोजी सेवानिवृत्त होत आहे, त्यांना आपण निरोप समारंभ तर एकत्र येऊन करू शकत नाही, कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोविड-19 ह्या विषाणूमुळे पूर्ण जगावर जी महामारी आली आहे त्यामुळे आपण आपल्या घरातच राहून सर्व व्यवहार करीत आहोत. तर आता हे जे देवळणकर साहेब आहे, तर यांचा आणि माझा परिचय म्हटला तर फार जुना नाही आहे, तरी पण आले नोकरीनिमित्त निफाड येथील संशोधन केंद्र आहे जे गव्हावर संशोधन करतं, तिथं एकत्रित आलो. त्यांची बदली धुळे येथील जे कृषी महाविद्यालय आहे इथून निफाडला झाली होती, कृषी विद्यावेत्ता म्हणून. आणि ते अगोदर जे धुळे इथं होते तिथं ते आमचे मित्र प्राध्यापक दिनेश्वर भगत यांच्याशी त्यांची चांगली गाढ मैत्री होती
आणि त्याच निमित्तानं त्यांनी मला माझा परिचय डॉक्टर देवळणकर साहेबांशी करून दिला होता किंवा त्यांच्याबद्दल मला माहिती दिली होती. त्यानंतर आम्ही निफाड येथे संशोधन केंद्रावर जवळपास 5-6 वर्ष एकंदरीत काम केले. त्यानिमित्तानं त्यांचा आणि माझा परिचय अगदी घनिष्ठ होत गेला. आम्ही दोघंही नाशिक येथे जवळजवळच राहत होतो आणि निफाड येथील संशोधन केंद्रावर रोज कधी रेल्वेने तर कधी बसने जाणं येणं करत होतो. आम्ही मिळूनच जात होतो आणि मिळूनच येत होतो आणि काही ज्या गोष्टी घडत होत्या त्या निमित्ताने त्या आम्ही एकमेकांशी नेहमी शेअर करत होतो. आता या बाबतीत पाहिलं तर आता त्यांचा आणि माझा परिचय तर फार कमी असतं, पण त्यांच्यात एखादं जे गुण आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या संपर्कात जेवढेही कोणी आले त्यांच्याशी त्यांनी अगदी घरोब्याचे संबंध वाढवले आणि शेवटपर्यंत ते त्यांच्याशी पत्रव्यवहार करून म्हणा किंवा आता जे आपल्याकडे नवीन फोन्स आले, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आलं किंवा इतर बाबीच्या याच्यात संपर्कात राहिले. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीयसुद्धा या बाबतीत त्यांना पूर्ण सहकार्य करत होते आणि ते कौटुंबिक वातावरण त्यांच्यामुळे नेहमीच तयार होत होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा मला वाटतं त्यांच्या कुटुंबियापेक्षा त्यांच्या जे बाहेर मित्रपरिवार आहे त्यांचा फार मोठा लोभ असावा, कारण ते ज्यांच्याही संपर्कात आले किंवा जे त्यांच्या संपर्कात आले त्या सर्वांशी त्यांनी शेवटपर्यंत आपले संबंध सुरू केले. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मी आणि ते जरी आम्ही वेगवेगळ्या विषयाचे असलो तरी पण जेव्हा जे काही कृषी संशोधन केंद्रावर प्रशिक्षण वर्ग चालायचे किंवा कृषी अधिकाऱ्यांना किंवा तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचा जे काही कार्यक्रम व्हायचा त्यामध्ये आम्ही नेहमीच मिळून जात असतो आणि आपापले विचार मांडतो. त्यांची जी आपलं प्रशिक्षण देण्याच्या कालावधी जे काही सांगायची हातोडी होती ती अगदी वाखाणण्यात होती. ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना किंवा जे प्रशिक्षणार्थी राहायचे कृषी विभागातील त्यांना अगदी तळमळीनं आणि शेवटपर्यंत फार चांगली माहिती द्यायची. त्यांचे ते 5 सूत्री कार्यक्रम अगदी प्रसिद्ध झाला होता आणि ज्याच्या त्याच्या तोंडी आणि ते जेव्हा कृषी विभागातील अधिकारी अथवा त्यांच्या जे काही कृषी सहाय्यक असतील ते जे शेतकऱ्याला सांगायचे तोच 5 सूत्री कार्यक्रम हे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगायचे. आता ह्या 5 सूत्री कार्यक्रमामध्ये काय व्हायचं, जमिनीची निवडपासनं तर अगदी त्याचं मार्केटिंग त्या पिकाचं कसं करायचं इथपर्यंत सर्व बाबी त्या अगदी विस्ताराने सांगत राहायच्या. त्यांच्या आणि माझ्या बाबतीमध्ये नेहमीच आणि आता मी पीक संरक्षण या विभागात असल्यामुळे मी आपल्या त्याच्यावरच बोलायचं, पण त्यांचा हातखंडा हा सर्व पिकावर आणि सर्व पिकाच्या सर्व लागवडीपासनं जमिनीपासनं त्याचं पीक संरक्षण खत व्यवस्थापन या बाबतीत अगदी सविस्तर आणि सखोल माहिती आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे किंवा त्यांचे जे कृषी सहाय्यक वगैरे असतात त्यांचे जे प्रश्न राहायचे त्या सर्वांना अगदी खुलासेवार आणि चांगलं मुद्दे सुरू केले. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा मोठा काळ जरी ते कृषी विद्यापीठ किंवा ॲग्रोनॉमीचे असले तरी त्यांचा मोठा काळ किंवा त्यांचा मोठा सहभाग हा कृषी विस्ताराकडे किंवा जे एक्सटेन्शन म्हणतो त्याच्याकडेच गेलेला असावा असं मला वाटतं. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर आम्ही काय फक्त जे काही आमचे संरक्षणाची बाजू त्या बाबतीत आम्ही जास्तीत जास्त प्रचार करायचो, तर त्यांचा हा सर्वात मोठा गुण होता. आता आमच्या जे काही आम्ही नेहमी जात राहायचो तर आपल्या निफाडवरनं तर आमच्या रेल्वेमध्ये नेहमीच गर्दी राहायची, कधीही बसायला जागा मिळायची नाही. पुन्हा आम्ही जवळजवळ उभे राहून आपल्या गप्पा मारत राहायचं, ऑफिसच्या कधी गप्पा तर कधी बाहेरच्या गप्पा. तर ते फार आपले घरगुती जे काही भाऊबंदी असते त्याच्यामधले हे सगळे विचार सांगायचे, आम्ही पण त्यांच्याशी शेअर करायचा आपला विचार. तर ह्या बाबतीत अगदी मस्त मजेमध्ये तो प्रवास राहायचा, जवळपास 20-30 मिनिटाचा तो अगदी मजेत जायचा. त्याचप्रमाणे रेल्वे बसमध्ये सुद्धा असाच गप्पा मारत होता. आता जेव्हा मी 31 मार्च 1913 साली रिटायर झालो त्यावेळेस माझासुद्धा म्हणजे निवृत्तीनंतर जो निरोप समारंभ होतो तो सुद्धा तिला निफाड येथील संशोधन केंद्रावर आयोजित केला होता. त्यावेळेस डॉक्टर रसाळ होते इथले प्रमुख शास्त्रज्ञ आणि ते नेहमीच आपले सर्वात चांगले कार्यक्रम आलेले. त्यावेळेस मात्र डॉक्टर देवळानकर हे जेव्हा माझ्याविषयी बोलायला लागले त्यावेळेस मात्र त्यांना फार मोठ्या प्रमाणात गौरव दिला आणि ते अगदी भावविभोर झाले आणि अगदी थोड्या वेळासाठी तर ते अगदी हे झाले, त्यांना थोडं सावरावं लागलं. तर अगदी असे आमचे जवळचे संबंध असल्यामुळे कदाचित ह्या बाबतीत त्यांनी
अगदी जवळची साधली असावी आणि त्यांना ते आता माझ्या बाबतीतही तसं कधी कधी घडत होतं, पण मी या बाबतीत थोडासा तयारीनेच गेलो होतो, कारण म्हटलं असं आपल्याला घडवलं आहे आणि जास्त आपण त्याच्यामध्ये कोणत्याही बाबतीत इन्व्हॉल्व होऊ नये. पण मलाही त्या बाबतीत निश्चितच गलबलून आलं होतं, पण मी ते आपल्या याच्यावर दाखवलं नाही आणि म्हणजे दिसू दिलं नाही ह्या. तर असे हे आमचे मित्र देवळांकर साहेब याच्यात झाले. आता माझा परिचय जरी असा आम्ही जाण्या येण्यामध्ये असला किंवा संबंधातला असला तरी पण ते फार मोठ्या पदावरनं निवृत्त झालेले आहेत आणि ते त्यानं आता जेव्हा इगतपुरी येथील विभागीय संशोधन केंद्र आहे तिथून ते निवृत्त होत आहेत. तर ते त्यांनी समाधानाची बाब आहे. त्यांच्याकडनं जे काही आपल्या विद्यापीठाची म्हणा किंवा कृषी विभागाची शेतकऱ्यांची जी काही त्यांच्या हातून सेवा झालेली आहे त्याचा निश्चितच त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना किंवा विद्यापीठांना लाभ झालेलाच आहे. मला वाटतं याच्यानंतरसुद्धा काही जे काही खाजगी कॉलेजेस आहेत ते सुद्धा आपल्या यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतील असं मला वाटतं. आता या बाबतीत असं म्हटलं जातं तर त्यांचे आणि माझे संबंध जे आले ते आता जवळपास आता घरोब्याचे संबंध झाल्यासारखे झाले. कारण आम्ही जेव्हा जवळजवळ राहायचो नाशिकला तेव्हा त्यांची फॅमिली आमची फॅमिली नेहमी एकमेकाकडे जायची व आपले विचार शेअर करायचे. खाण्यापिण्याच्या बाबतीत काही पदार्थ तयार केले तरी एकमेकाकडे जाणं येणं असं नेहमी त्या बाबतीत घडत राहायचं. तसेच आता त्यांचं जे काही इतर बाबी आहेत त्यांच्या मुली आहेत त्यासुद्धा चांगल्या कुटुंबात पडलेल्या आहेत व त्यासुद्धा चांगल्या हुद्द्यावर आहेत. त्यांचे मिस्टर जे आहेत मुलींचे मिस्टरसुद्धा त्यांचे जावईसुद्धा चांगले आहेत, मग मोठ्या पोस्टवर आहेत आणि अगदी सुखी समाधानी आहेत. मला वाटते त्यांचं इतर आयुष्य व भरभराटीत जाणारच आहे त्याच्यात काही संशय नाही. पण इतर त्यांना आरोग्य संपन्न राहणार आहे. कारण विद्यापीठाकडनं जे काही पेन्शन मिळणार आहे किंवा गव्हर्नमेंटकडनं जे काही त्यांना पेन्शन मिळणार आहे ती चांगली भरपूर असते. त्याच्यामुळे काही त्याची म्हणजे जगात असे अशी काही म्हणजे असे काही प्रॉब्लेम नसतो. पण हे अगदी निवड त्यांचं आयुष्य हे पुढील आयुष्य अगदी सुखासमाधानात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना आनंदात जावं सुखात जावं व भरभराटी जावं अशी आशा व्यक्त करतो व इथंच. Hello. Our friend, Dr. Professor Kalyan Devlankar, is retiring in the month end. He had served as a professor and as a scientist at MPKB University, Rahul. He has served as a scientist in field of agronomy. He is a renowned agronomist. He has published various research papers in journals, also taken part as scientist in research conferences. His research work, admired by agriculture community. He has also taken part on All India Radio with Akashvani and some TV shows. Also, he has a well-deserved name in this field of extension education in agriculture. We all his classmates and friends during his BSc and MSc tenure are proud of his achievements. We know him as a humble, hardworking and dedicated student in his academic life. After completing education, we again came in contact when he became Professor of Agronomy at Agriculture College, Delhi. And I was also at Delhi as a branch manager at Bank of Maharashtra, Delhi. We are there
for nearly 1.5 years. At that time, I observed that he is enjoying a happy and successful family life along with his 3 lovely daughters and so many. His family has played a great role in his happy and successful life. I would like to mention a special character about him. He has a clean, beautiful handwriting and since childhood we know that persons with clean and noble mind only possesses these characteristics of beautiful handwriting, and it is a God gift to this our noble friend. We all friends of 1976 batch wish him and Mrs. Devlankar Vaini a happy, calm and healthy retired life with a request to his 3 daughters to take care of our beloved, calm and noble friend. We pray for his and Mrs. Devlankar Vaini's healthy retired life with Almighty God. डॉक्टर कल्याण देवळणकर आमच्याकरता नंदू हा आज शासकीय सेवेतून एक अत्यंत चांगली कामगिरी शास्त्रज्ञ म्हणून ॲग्रिकल्चर सर्व्हिसमध्ये पार पाडून निवृत्त होतो आहे. त्याच्या अत्यंत चांगल्या कारकिर्दीबद्दल त्याचं अभिनंदन. नंदू हा एक अत्यंत मनमिळाऊ आणि कोणालाही हवासा वाटणारा व्यक्ती आमच्या सहवासात 1980पासून आहे. आम्ही बिडकीनला त्याच्या शेजारी आमच्या एका वैज्ञानिक प्रोजेक्ट करता राहत होतो आणि तेव्हापासून तो त्याचे कुटुंबीय त्यांचा आमच्यावरचा जिव्हाळा आणि त्यांनी आम्हाला दाखवलेलं प्रेम याच्या सुखद आठवणी नेहमी येतात जेव्हा जेव्हा नंदूची आणि आमची भेट होते. अनेक वर्षानंतर तो नाशिकला जेव्हा इथे आला त्यावेळेस तो त्यांनी मोठ्या जिव्हाळ्यांनी शोधत आमचा पत्ता काढला आणि आम्हाला भेटला. तेव्हापासून आता आमचा अव्याहत एकमेकांच्याकडे जाणे येणे आहे. तो एक अत्यंत उत्तम वैज्ञानिक आहे. अशामध्ये त्याचा पत्रकारितेकडे सुद्धा ओढा आम्हाला दिसला. तो जरी शासकीय सेवेतून निवृत्त होत असला तरी वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाला नाही याची खूण तेव्हा पटली जेव्हा त्यांनी आमच्यासमोर काही प्रोजेक्ट्स ठेवले की जे तो म्हणाला आता मला करायचे. शासकीय सेवेमध्ये तो इतका वेळ देत असे ऑलमोस्ट 24 तास की त्याला पत्रकारितेचे त्याचे छंद, त्यानंतर कुटुंबीय, त्यानंतर आम्ही यांच्यासाठी फार कमी वेळ मिळत असे. आता मात्र त्याला भरपूर वेळ या सगळ्या गोष्टींसाठी मिळेल आणि तो एक अत्यंत उत्तम वैज्ञानिक म्हणून सुद्धा पुढे येईल. पत्रकारितेचाही छंद जोपासेल आणि त्याच्या सहवासाचा संपूर्ण आनंद आमच्याकरता आणि त्याच्या कुटुंबियाकरता देईल याचा आम्हाला विश्वास वाटतो आणि त्याबद्दल माझ्या त्याला अत्यंत शुभेच्छा. डॉक्टर कल्याणला आम्ही त्यांच्या MSc पासूनच्या दिवसांपासून ते आतापर्यंत व्यवस्थित ओळखतो आहे. त्यांनी खूप भरीव कामगिरी केलेली आहे त्यांच्या संशोधनामध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी पत्रकारितेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यातला डिप्लोमा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा ते पूर्णपणे उपयोग करतील आणि भारताला एक चांगला कृषी वैज्ञानिक हा पत्रकार म्हणून मिळेल
त्यांच्या पुढच्या आयुष्यामधील आयुष्यासाठी शुभेच्छा. हॅलो, नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. देवळणकर साहेब, तुमची आणि माझी ओळख एका प्रसंगातून झाली. नंतर माझा एक छान ग्रुप आपला जमला. शफी, जोगी, विनायकी, जोशी या सर्वांच्या अनेक आठवणी माझ्यासोबत आहेत. इतक्या वर्षानंतर देखील आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहोत. मैत्रीला नाव नसतं. तुझ्या निवृत्तीच्या निमित्तानं आमच्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा. विशेष सांगण्याचं कारण की आपण एक चांगले कृषीतज्ञ आहात आणि आपण शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि निवृत्तीनंतरचं आपलं आयुष्य आनंदी सुखासमाधानाने जावं आणि आपला दीर्घ आयुष्य लावावं ही परमेश्वराजवळ प्रार्थना. तुमची जेव्हा माझी ओळख झाली प्रथम, त्यानंतर तुमच्या अगदी प्रेमपूर्वक स्वभाव, माणुसकी ह्या मतानं आपलं नातं नंतर घट्ट होत गेलं आणि प्रत्येक वेळी आपण एकमेकाला म्हणजे फोन करत राहिलो किंवा बोलत राहिलो आपण आणि संपर्कात होतो. तरी आता राहिलेलं आयुष्यातसुद्धा तुम्ही आपल्या कृषी शेतकऱ्यांसाठी सहकार्य करून थोडं मार्गदर्शन करत राहावं ही माझी एक थोडी अपेक्षा आहे. अरे देवळणकर, तुमची जी 37 वर्षाची नोकरी झालेली आहे आणि त्यामध्ये आपण नेहमी संपर्कात होतोच आणि तुझी एवढी वर्ष नोकरी होऊनसुद्धा तू अजूनही तेवढं तुझं वय झालेलं नाही असं वाटतं आणि अजूनही तू तुझ्या पुढच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन वगैरे करत राहशील आणि पुढे चालून आपण एक माझी इच्छा आहे की आपण सर्वजण एकत्र गेट टुगेदर करू आणि भेटू. नमस्कार. डॉक्टर देवळणकर साहेब दिनांक 31 मे 2020 रोजी आपल्या सेवेतून मुक्त होत आहेत. जवळजवळ 37 वर्षे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठात संशोधन व शिक्षण आणि विकास या तिन्ही क्षेत्रात कार्य करून शेतकऱ्यांसाठी अनेक अडचणीवर मात करून त्यांना धीर दिला. कोणतेही काम असो ते जीव तोडून करणे हेच त्यांना माहीत होते. ते मूळचे मुक्काम बिडकीन, जिल्हा नाशिक येथील रहिवासी. त्यांची व माझी ओळख ते सोलापुरात कार्यरत असताना झाली. मी त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा आहे. ते आणि मी एकाच क्षेत्रात काम करत होतो. तो काळ म्हणजे तो कधीही विसरणार नाही असाच होता. त्यांना 3 मुली. त्यांना फुलासारखे जपून त्यांच्या आयुष्याचे कल्याण करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर देवळणकर आणि त्यांच्या मंडळी. शेवटी माणसाच्या आयुष्यात काय असते हे त्यांनी ओळखले असावे. त्यांना व आमच्या कुटुंबाचा एकच घरोबा वेगळा होता. त्यांचा व आमच्या कुटुंबाचा एक घरोबाच वेगळा होता. बऱ्याच वेळा आम्ही ऑफिस कामासाठी हैदराबाद, भुवनेश्वर आणि इतर ठिकाणी जात होतो. पण एकटे नाही तर संपूर्ण फॅमिली घेऊन जात होतो. त्यावेळी कुमारी आबोली, अर्पिता या त्यांच्या मुली अतिशय लहान व नाजूक होत्या. त्यांची आठवण झाली की आत्ता माझ्या 2 नाती डोळ्यासमोर उभा राहतात. त्यांचा काळ त्यांच्या कार्याने त्यांना समाधानकारक होऊन गेला आहे. त्यांच्या पुढील काळही त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सर्वांना सुखाचा आणि समाधानाचा जावो आणि त्यांची प्रगती सुदृढ राहो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी माझे भाषण संपवतो. तुमचं सेवानिवृत्तीच्या क्षणी मनापासून अभिनंदन. साहेबांचे आणि माझे स्नेहबंध जवळजवळ 35 वर्षापासून केले. त्यांनी माझ्यासाठी खूप भूमिका रंगवल्या. कधी साहेब, कधी मोठा भाऊ तर कधी हितचिंतक. पण मैत्रीच्या भूमिकेतली त्यांची प्रतिभा मला जास्त भावली.
प्रत्येक सुखदुःखाची भागीदारी असलेली, कृष्ण आणि सुदामा मैत्रीची आठवण करून देणारी आमची मैत्री माझ्यासाठी फार अनमोल आहे. श्रीरामपूरपासून सुरुवात झालेली ही मैत्री नंदुरबार, गोदरेज त्या आस्थागायत अशीच टिकून आहे. तेवढा विश्वास साहेबांनी माझ्या मनात निर्माण केला. मैत्रीचं अत्यंत सुंदर असं नातं आयुष्यभर असंच टिकेल यात शंका नाही. आमचं नातं तसं शब्दातीत असलं तरी 2 ओळी साहेबांसाठी. शब्दही न बोलता अबोल साथ करते ती मैत्री, गवगवा न करता एकलेपणा मिटवते ती मैत्री, खूप व्याप असताना आवर्जून आठवण काढते ती मैत्री, 1000 शब्द सांगत नाही एका शब्दात कळवते ती मैत्री, उद्वेगलेल्या मनाला शीतल शांतवते ती मैत्री, आपली चूक कबूल करून मनात राग न धरता परत पहिल्यासारखीच राहते ती मैत्री, आपल्यातला आपलं माणूस अचूक ओळखून आपलेपणा जपते ती मैत्री, कितीही वादळं आली तरी खंबीरपणाने आपल्या सोबत राहते ती मैत्री, आणि वयाचा अंतर न बाळगता एकमेकात समजू शकते ती मैत्री. अशी मैत्री साहेबांनी मला दिली हे आज आवर्जून सांगावं असं वाटतं. धन्यवाद साहेब. सेवानिवृत्तीनंतरचे तुमचे आयुष्य दीर्घ आयुरारोग्य असणारे असावे ही मनापासून सदिच्छा. थँक्यू अर्पिता. प्रिय मित्र नंदू तथा कल्याण देवळांकर, नियत वयोमानानुसार 31 मे 2020 रोजी तू निवृत्त होत आहे हे कळलं. याच वेळी महाविद्यालयाची आठवण झाली की ज्यावेळेस पासून तुझी आणि आम्हा सर्वांची मैत्री सुरू झाली. त्या काळात तुमचा जो ग्रुप होता ज्यामध्ये सुनील देशपांडे, उदय देशपांडे, कंधारकर, तू, पीडी, खडसे, हे मी परभणी मुक्कामी नानलपेठ येथे राहत होतो त्या ठिकाणी येत असे. त्यावेळेस तुम्ही शनी मंदिर, शनिवार बाजार या ठिकाणी येत असताना माझ्याही घरी तो सहवास अजूनही आठवणीत आहे. याच काळात आपण सर्वांनी खानापूर या शेतात केलेली होरडा पार्टी एक त्यातील आनंदाचा क्षण. त्यानंतर महाविद्यालयाने शिक्षण पूर्ण झाल्यामुळे सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात नोकरीस लागले. तू शासकीय सेवा सोडून विद्यापीठात गेली, परंतु आमच्या सर्वांशी यापूर्वी पत्राद्वारे आणि त्यानंतर तू भ्रमणद्वारे आमच्याशी संपर्क साधत होता. हा संपर्क साधत असताना तू पूर्वी लिहिलेली जी पत्र आहे त्या पत्रांवर तू लिहिलेली जी मोत्यासारखी अक्षर आहे याची आठवण मात्र मला आजही येते. त्यातील काही पत्र मी अजूनही जपून ठेवली. आपणा सर्वांचा हा आयुष्यातला 3ऱ्या टप्प्यांचा संपर्काचा समाज. तू विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी विविध केंद्रीय परिश्रम, त्याचबरोबर तू विविध वृत्तपत्रातून केलेले लेख, प्रबंध यामुळे संपूर्ण परिसरात आणि विद्यापीठात तुझं एक प्रकारचं नावलौकिक असं. ह्या नावलौकिकात तुझी मेहनत त्याचबरोबर तुझा हुशारीपणा हा दिसतो आणि याच वेळी मुळे तू एका वरिष्ठ पदावरून निवृत्त होत आहे. पण या सर्व प्रक्रियेत वहिनींचाही मोठा वाटा आहे हे मात्र तू दिसतो. तुझ्या 3ही कन्या या चांगल्या प्रकारे उत्तम शिक्षण घेऊन तुम्हा उभयतांचं आईवडिलांचं नावलौकिक त्यांनी कमवलं, त्याबद्दल त्याही कौतुकास पात्र आहे. माझ्या आयुष्यात ज्या काही सुखदुःखाच्या वेळेस तुझा संपर्क येत होता, तुझे सल्ले आणि तुझं मार्गदर्शन मला लाभत होतं, त्यामुळे ते प्रसंग मला पुढे नेता आले. त्यास्तव मी तुझा ऋणी शेवटी या निवृत्तीच्या काळात संपूर्ण तुझं आयुष्य आनंदमय, सुखकर आणि ठणठणीत प्रकृतीचं जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो व संपूर्ण देवळांकर कुटुंबाला, कोंढुळकर कुटुंबातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. आणि अंतिम क्षणी मी एवढंच म्हणेन की शुभ्र प्रकाश देत चंद्र उगवत सतत. शुभ्र प्रकाश देत चंद्र उगवत सतत पौर्णिमेला
तुझ्यासाठी राहीन हा मित्र, जेथे भेटशील तेथे स्वागत. नमस्कार. या महिन्याअखेरीस तू सेवानिवृत्त होत आहेस, त्याबद्दल तुला हार्दिक शुभेच्छा. वयाच्या 60 वर्षापर्यंत जेवढ्या काही तुझ्या जिम्मेदारीज होत्या त्या तू सगळ्या लया पार केलेल्या आहेस. 3 मुलींना घेऊन आनंदी संसार मांडलेला आहे. 3 मुलींचेही कल्याण केलेलं आहे. नाहीतरी तू कल्याण, नावच तुझं कल्याण आहे. त्यामुळे हे सगळं येणार होतंच, परंतु इथून पुढचं आयुष्य तुझ्यासाठी, बहिणीसाठी व नातवांसाठी आहे. याच्यामध्ये तू आनंदी राहा, कुठल्याही जिम्मेदाऱ्या ठेवू नकोस जास्तीच्या आहे. त्याच्यामुळे सुखाने राहावं अशी माझी इच्छा आहे. नमस्कार. सर नमस्कार, कसे आहात? रिटायर होतो असं कळलं, पण रिटायर हा शब्द तुमच्यासाठी मुळीच नाहीये, कारण नेहमी काम करत असणाऱ्या माणसाला हा शब्द सूट होत नाहीये. मला लक्षात आहे तुम्ही PhDला परभणीत होता त्यावेळेस पासून ते मी तुम्हाला आजपर्यंत पाहत आलोय. तुमच्या कामाचा जोर मी पाहिलेला आहे, तुमचा कामाचा सातत्यपणा पाहिलेला आहे आणि या सर्वामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये 100% दिलेला आहे. तुमची वडिलांची भूमिका असो, आबोली, अनुजा, अर्पिता यांचं मी संगोपन माझ्या डोळ्यासमोर बघितलेलं आहे. तुम्ही प्रत्येक भूमिकेमध्ये 100% दिलेला आहात. एक मित्र या नात्याने म्हणा, एक लहान भाव या नात्याने म्हणा, तुम्ही प्रत्येकाला वेळोवेळी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहात. माझ्यासाठी तुम्ही मेंटॉर आहात, मोठे बंधू आहात. आणि मी गेली 15 वर्ष जी पत्रकारितेत काम करतो, पत्रकार म्हणून वावरतो, या सगळ्यांचा श्री गणेश खरं तर सर हे तुमच्यामुळे झालेलं आहे. परभणीत असताना तुम्ही मला पत्रकारितेचं शिक्षणाला तुम्ही सोबत घेऊन गेला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीबद्दल, तुमच्या प्रेमाबद्दल मला धन्यवाद कधी म्हणता आलं नाहीये, पण एक या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग, फॉर युअर लव्ह, फॉर युअर जनरॉसिटी, फॉर युअर सपोर्ट, एव्हरीथिंग. ईश्वर तुम्हाला पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा प्रदान करो, आयुष्य दीर्घायू करो आणि तुमचं प्रेम हे असंच नेहमी माझ्या पाठीशी असो. श्री गणेश आहे जय पूर्ण. एखाद्या मित्राच्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याची देवकृपेने मला संधी मिळाली, ही माझ्यावर असलेली देवाची, सद्गुरूंची, आपली सर्वांची कृपा आहे असे मी समजतो. आज एक वेगळ्या उद्देशाने किंवा याने मला व्यक्त होण्याची संधी मिळत आहे. माझा सहाध्यायी म्हणा किंवा कॉलेज जीवनातील मित्र म्हणा, देवळांकर, नंदकुमार देवळांकर, त्याच्या रिटायरमेंटबद्दल एक समारंभ आयोजित करावा सर्वांची एक इच्छा होती. पण आजचा कालखंड पाहता किंवा आजचे डिस्टन्सिंग काय म्हणतो त्याला आपण, सोशल डिस्टन्सिंग पाळून समारंभ साजरा करायचा आहे. समारंभ साजरा करणे ही भारतीय संस्कृती आहे. मग तो कोणत्याही प्रकारचे समारंभ असतो त्याच्यात भारतीय मनुष्य आनंद घेत असतो. आणि आता हा आपण अशा प्रकारे समारंभ ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन संशोधनाचा उपयोग करून हा समारंभ त्या याच्यातून आपण साजरा करत आहे. आणि या निमित्तानं देवळांकरला म्हणा, नंदूला म्हणा, तिच्या कुटुंबाला म्हणा, तिच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी व्यक्त होत आहोत. मी व्यक्त होत आहे असं मी म्हणतो. आता आपल्याला समारंभ व्यक्त करायचं तर आपल्याला त्याचं हे कळालेच आहे, त्याचं जे प्रयोजन आहे ते लक्षात आलेलं आहे. आता आम्ही म्हणजे मी, देवळांकर, आम्ही आमची बाकीचे मित्र म्हणा, जी काय मंडळी असतात सगळी, शालेय शिक्षण संपल्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी कॉलेज जीवनातून एकत्र आहोत. मराठवाडा कृषी विद्यापीठमध्ये आम्ही एकत्र आहोत. माझ्या मित्राचं जे आता नंदू आणि मी देवळांकर ह्या एकत्र कसे आले असतो, आपण असं म्हणत असतो की निसर्ग, देव वगैरे असे काही काय हे करत असतो की तो आता एकत्र येणं, एकत्र बसणं, एकमेकाबद्दल अफिलिएशन वाटणं, ही आपण सहज ही देवाची कृपा असं समजत असतो. पण आमच्या दोघांचं नाव जे आहे की हे डी नावातून सुरू होतं, म्हणजे आडनाव. आणि कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेतल्यानंतर जी काय रोल नंबर मिळाली ते कॉलेजच्या स्टाफनी म्हणा, कॉलेजनी म्हणा, की ते
डी त्याचं आडनाव डी, माझं आडनाव डी असल्यामुळे आम्ही त्या ह्याच्यातून जवळ आलो आणि त्या रोल नंबर एकत्र आल्यामुळे मग एकत्र बसणं, एकत्र नंतर एक ओळखी वाढल्या, ओळखीतून आम्ही आमची देवळणकर सर म्हणजे अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व. कुणाशी पण खूप मोकळेपणाने बोलणार ते. आमच्याशी ओळख पण अशीच झाली होती. आकाशवाणीत तर ते नेहमी यायचे, मुलाखत वगैरे पण घ्यायचे, फार मदत करायचे ते कुठल्याही गोष्टीला. अगदी हे असं नाही, असं करायचं, ते तसं करायचं. तर निफाडमध्ये जेव्हा ते होते ना, तेव्हा प्रत्येक प्रोग्रामला देवळणकर सरांनी बोलवायचेच. मला तर अगदी म्हणजे आलंच पाहिजे वगैरे. खूप छान व्यक्तिमत्व आणि बाकी तर काही सांगण्यासारखं आहेच नाही की ते खूपच छान बोलणार, आपली पूर्ण चौकशी करणार, नंतर कसं चाललं आहे, काय चाललं आहे, म्हणजे एकदम पर्सनल रिलेशन पण चांगले मेंटेन करतात ते. शिवाय आपण म्हणतो ना की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, तशासारखे आहे. त्यापेक्षाही जास्त म्हणजे ते तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं. तर अगदी मदत करणार, मी सांगेन, मी करेन, मी हे करेन असं. आणि आमची जेव्हापासून ओळख झाली आहे तेव्हापासून ते नेहमी संपर्कात राहतात, विचारपूस करतात, कशा आहात तुम्ही, काय आहे. मी आणि वृषाली आम्ही अगदी छान फ्रेंड असल्यासारखं फ्रेंडली त्यांच्याशी बोलतो. आणि म्हणजे फॉर एव्हर फ्रेंड असं सुद्धा आपण त्यांना म्हणता येऊ शकते. आणि एक गुरु म्हणून पण ते आम्हाला नेहमी मदत करतात. माझं तर म्हणजे मी पुस्तकाच्या वेळेला तर त्यांची खूप मला मदत झाली. त्यांना आम्ही नेहमी विचारत होते की सर हे असं कसं करायचं. पुस्तकाचं पूर्ण लिखाण मी त्यांना दाखवलं होतं आणि त्यांनी खूप मदत केली मला. बाइंडिंग कसं करायचं, सारांश कसं लिहायचे, हे एकमेकांना कसे जोडायचे, सगळं अगदी खूप छान समजून सांगितलं होतं. त्यामुळे देवळणकर सर कायम आमच्या स्मरणात राहतील. आणि तसे रिलेशन्स आहेतच, येणं जाणं राहतंच त्यांचं. आणि सरांच्या बाबतीत अजून काय बोलणार तर सर तुम्ही आता रिटायर्ड होताय, पण म्हणून तुम्ही तुमच्या कामातून कधीच रिटायर्ड होऊ नका. तुम्ही सतत काही ना काहीतरी करत राहा आणि तुम्ही करणारच आहात हे मला माहिती आहे. आणि अशाच काही लोकांना मदतसुद्धा तुम्ही करू शकता. देवळणकर सरांचं एकच हे आहे की त्यांचं म्हणजे ते बोलून टाकतात, मस्त बिनधास्तपणे बोलतात. तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, हे केलं बरोबर नाही आहे असं. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्वच खूप छान हे आहे. आणि सर पुढल्या तुमच्या प्रवासाला खरंच आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असेच छान हसत राहा, दोघंही जण उभयता खूप छान जीवन पुढचं जगू शकता तुम्ही. आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर नमस्कार. आज तुमची सेवा निमित्त आजच्या या दिवशी आरोग्यमय, आनंदमय अशा खूप खूप शुभेच्छा आमच्या पूर्ण परिवाराला. सरांची माझी पहिली ओळख झाली तेव्हा सर निवाडीचे कार्यक्रम आणि आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक सरांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक वेळेला सरांचं हेल्पिंग स्वभाव आणि प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे जे असलेलं ज्ञान प्रत्येकाला देण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती निदर्शनास आली. आणि सरांमध्ये काम तर असेच आरोग्य तुम्हाला लाभलं ही सदिच्छा. आणि जाताना एकच सांगितलं की सेवानिवृत्ती ही नवी निवृत्ती, तर ही आयुष्याची पुढील आवड. खूप खूप शुभेच्छा. माझी कल्याण देवळकर, मी शेतकरी असून माझी डॉक्टर कल्याण देवळकर साहेब यांच्याबद्दल मी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. डॉक्टर कल्याण देवळकर साहेब म्हणजे भूमातेचा परीक्षक, देवळात राहणारा, कल्याण करणारा, हा तिन्ही कन्येचा जन्मदाता, तारखेच्या तारेवरच्या पक्ष्यांना शिस्त लावणारा, माझ्या मनात घर केले ते कल्याण देवळकर, डॉक्टर कल्याण देवळकर साहेब. आज शासकीय सेवेतून प्रवृत्त होणारे, पण त्यांनी शासकीय सेवेत अमोल सहकार्य केले. त्यांची कारकीर्द धुळे, निफाड, नाशिक येथे
केली व मला आदर वाटतो तो शेतकऱ्याची ओळख शासनाला करून देणारे अधिकारी म्हणजे माझी यशोगाथा ॲग्रोवन सखा शरद कृषी व शासन दरबारी पोहोचणारे त्यांचे पुढचे जीवन अमृताप्रमाणे संपूर्ण कुटुंबाला उदंड आयुष्य व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना. मी उद्यान पंडित श्री गणेश गोविंद पाटील लोणखेडा. मी रमेश गिरधर महाले, सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक शहादा. उत्सवमूर्ती डॉक्टर कल्याणराव देवळणकर साहेबांविषयी बोलायला 2 शब्द किंवा 2 मिनिटं हे फक्त सांगायला हो. शासकीय सेवा करत असताना बरोबर माणसं जोडून गर्भ श्रीमंत झालेला माणसातला देव माणूस मी पाहिला. आणि सहवासात येणाऱ्यांचं कल्याण करणारा अधिकारी मी माझ्या 34 वर्षाच्या शासकीय सेवेत डॉक्टर देवळणकर साहेबांच्या रूपात पाहिला. वक्तृत्व कौशल्य आणि बालकाव्य रचना हे माझे गुण ओळखून विभागीय विस्तार केंद्र प्रमुख कृषी विद्यावेत्ता म्हणून साहेब प्रथम प्रक्षेत्र BTC त्यावेळी मला शाबासकी देऊन प्रोत्साहनही देत असत. एवढंच कशाला, मी कृषी विभागाच्या 12 योजना काव्यरूपात लिहून उतराई नावाचा एक छोटासा संग्रह प्रकाशित केला आणि तो साहेबांना मी फक्त नजर फिरवण्यासाठी म्हणून दिला. साहेबांनी त्याचं एवढं कौतुक केलं की त्यातल्या माझ्याकडून झालेल्या 12 खडीतल्या चुकासुद्धा दुरुस्त करून दिल्या आणि परत नवीन छापत असाल त्यावेळेला यांचा समावेश करा असा मार्गदर्शनाचा सल्लाही दिला. मला माझ्या कृषीविषयक कविता अनेक कृषी संमेलनांमध्ये, साहित्य संमेलनांमध्ये गाण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं, सहभाग मिळवून दिला आणि मला तिथं सन्मानित होण्याचा त्यांच्यामुळेच लाभ झाला. माझ्या बालकवितांचं त्यांनी एवढं कौतुक केलं की ते अधिकारी म्हणून कमी आणि मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच झालो. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागलो. कधी नव्हे ते साहेब नाशिकला शासकीय सेवेत असताना माझ्याकडे लोणखेड्याला माझ्या मुलाच्या विवाह सोहळ्याला सहकुटुंब 2 दिवस आधी घरचं कार्य समजून मुक्कामाला आले. आमचं लग्न कार्य साहेबांनी अगदी घरचं कार्य समजून पार पाडलं आणि मी शासकीय सेवेतून निवृत्त जरी झालो तरी सुद्धा साहेबांचा अजूनही माझ्याशी सहवास आणि संबंध तसेच आहेत. त्यामुळे मी माणसातला देव म्हणून डॉक्टर कल्याणकर देवळणकर साहेबांनाच मानतो. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला मी आमच्या माणसातला देव माणूस आणि सहवासात येणाऱ्यांचं कल्याण करणारा कल्याणराव देवळणकर साहेबांचं आयुष्य सुदृढ सुखसमाधानाचं, निरोगी उदंड आयुष्याचं जावो, त्यांच्या कुटुंबियांना सुखसमाधान लाभो, निरोगी आयुष्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. माणसे एकत्र येतात, स्नेहसंबंध निर्माण होतात, भेटीच्या पोटी असतात ताटातुटी या उक्तीप्रमाणे जीवनात अनेक व्यक्ती भेटतात. त्या अनेक व्यक्तींमधली ही एक व्यक्ती म्हणजेच आमचे देवळणकर साहेब. देवळणकर साहेब आणि आम्ही जवळपास 5 वर्षापासून प्रतिभा हाईट्स या अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत आहोत. आपण सेवानिवृत्त होत आहात. निरोप परक्या व्यक्तीला दिला जातो. निरोप न देता हवी आयुष्याची वाटचाल चांगली व्हावी म्हणून शुभचिंतनासाठी शब्द प्रपंच हा शब्द प्रयोग वापरला गेला आहे. शब्दांनाही कोड पडावं असं व्यक्तिमत्व असतात. तसे तुमचे व्यक्तिमत्व मितभाषी, कनवाळू स्वभाव, अजातशत्रू अशी कितीतरी भूषणे तुम्हास देता येतील. कार्यालयीन तथा कौटुंबिक जीवनात तुम्ही लोकप्रिय आहातच. जशी तुम्ही तुमच्या आयुष्यात 60 वर्ष नोकरीत एकदम सुख समृद्धीने तुमची वाटचाल केली तसेच तुमचे 60 वर्षापुढील सुद्धा आयुष्य
सुख समृद्धी भरभराटीने जाऊ ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो.